बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ, तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम। शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना विनंती करतो, लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, कारण शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी स्थापन केलेलं एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यम आहे हे। शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं युट्यूब प्रबोधन माध्यम आहे। तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो। आज शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली। अतिशय महत्वाची ही पत्रकार परिषद होती, कारण समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव साहेबांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होता। कारण तुम्ही पाहिलं असाल, महाराष्ट्रभर मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, त्याविषयी पक्षप्रमुख नेमकं काय म्हणतायत, आणि त्यानंतर शिवसेनेच्या कालच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर जी सुनावणी झाली त्याबद्दल पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या जनतेला म्हणजे शिवसैनिकांना संबोधित केलं। या दोनही विषयांवर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपलं मत मांडलं। मराठा आरक्षणावर शिवसेनेने आपली बाजू अतिशय सुस्पष्ट मांडलेली आहे। शिवसेना मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे आणि कायम राहणार, हे त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील, शिवसेना हा पक्ष म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूने कायम राहणार। आम्हाला विचारलं नाही तरी चालेल, त्या निर्णयावर आम्ही आमचा होकार भरणार, जो मराठ्यांच्या बाजूने असणार आमचा होकार असणार, सुस्पष्ट केलं। त्यानंतर दुसरा जो विषय होता तो शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरच्या कालच्या सुनावणीच्या संदर्भातला। महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं की अजूनही सुप्रीम कोर्ट ही जी न्याय व्यवस्था आहे, भले थोडासा दिरंगाई होतीये, भले वेळ जातोय, काही का असेना, पण आजच्या घडीला या देशामध्ये जर कुठे आशेचा किरण दिसत असेल तर तो आहे माननीय सुप्रीम कोर्ट। बाकी सारं 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 विकलं गेलं आहे। त्याच्यात मीडियाचा सगळ्यात पहिला नंबर लागतो। विकल्या गेलेल्यांमध्ये मीडिया अतिशय म्हणजे अग्रगणी स्थानावर आहे, अग्रेसर म्हटलं तरी चालेल। मीडिया असेल, हे ट्रायब्युनल असतील, लवाद म्हणतो आपण त्याला, लवाद, प्रति न्याय व्यवस्था, पॅरलल न्याय व्यवस्था, त्याच्यामध्ये तुमचे राज्यपाल येतात, तुमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया येतं, या साऱ्या गोष्टी येतात। हे सारं संपलं। चुनाव आयोगाला आमचे साहेब चुनाव आयोग म्हणतात, कारण ह्या चुनाव आयोगाने माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरची ती बंदी उठवली निर्णय घेण्यावरची। त्यांनी पहिला निर्णय काय लावून टाकला तर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह या गद्दारांना देऊन टाकलं। कशाच्या आधारावर? संख्याबळाच्या आधारावर। आणि संख्याबळाचा तो निकष का लावला माहितीये? कारण एवढे 40 लाखांचे ऍफिडेव्हिट, जवळपास 45 लाखांचे ऍफिडेव्हिट 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर, स्टॅम्प पेपरवर दिल्यानंतर देखील शिवसेनेची घटना न पाहता, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी न पाहता, शिवसेनेचा पक्ष कुठे आहे हे न पाहता, शिवसेनेचा व्हीप न पाहता, या माननीय चुनाव आयोग, कारण काय असतं या संस्थांविषयी मनामध्ये एक आपुलकी असते म्हणून तो माननीय शब्द निघतो। कारण आजवर तो त्यांनी त्यांची ती प्रतिमा पाळली का कुणास ठाऊक। मनामध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं तर माननीय शब्द येतो, विधानसभा म्हटलं की माननीय शब्द येतो, इलेक्शन कमिशन म्हटलं तरी माननीय शब्द येतो, राष्ट्रपती म्हटलं की माननीय येतो, राज्यपाल म्हटलं की माननीय येतो। कारण आजवरच्या सरकारांनी त्या प्रतिमा पाळल्या। अजूनही माननीय येतो, पण तो आम्ही काढून टाकतो, तो शब्द आम्ही काढून टाकतो इथून। क्षमा असावी शिवसैनिकांनो, हा माननीय मी शब्द काढला। या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सगळ्यात पहिला दिलं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह, जे शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलं। 16 आमदार असतील, खासदार असतील, यांच्याविषयी आम्हाला तितकं जिव्हारी नाही लागलं, पण ज्यावेळेस आमचा धनुष्य गेला, ज्यावेळेस आमचं शिवसेना हे नाव गेलं, त्यावेळेस मात्र आमच्या जिव्हारी ते लागलं। आणि लागणारच। इतकी वर्ष त्या धनुष्याला देवघरात पुजलं, शिवसैनिकांनी देवघरामध्ये पुजलं, इतकी वर्ष त्या नावाला जपलं शिवसैनिकांनी, त्या नावावर कधी आस येऊन दिली नाही। ज्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, मला सांभाळलात, इतकी वर्ष मला सांभाळलात, आदित्यांना सांभाळा, उद्धवांना सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या, त्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेच्या नावाला आणि धनुष्याला असं गद्दारांच्या हातात सोपवताना पाहून शिवसैनिकाचं काळीच करपलं।
कारण ह्या गद्दारांनी हे शिवसेनेचं नाव धनुष्य सारं ह्या कमळीच्या पायावर फेकून दिलं. फेकून दिला हा शब्द वापरतो मी. नाव आणि चिन्ह पायावर फेकून दिलं. आणि ज्या क्षणी हे नाव आणि चिन्ह पायावर फेकलं या कमळीच्या, त्या क्षणी महाराष्ट्राचा कणा वागताना आम्हाला दिसला. त्या क्षणी महाराष्ट्राचा भगवा आम्हाला झुकताना दिसला. त्या क्षणी या महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला विकताना दिसला. आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या डोळ्यात आम्हाला आसवं दिसली त्या क्षणी. ज्या क्षणी हे नाव आणि चिन्ह या गद्दारांच्या पायावर, ह्या गद्दारांनी त्या कमळीच्या पायावर फेकलं. का आमच्या मनात ती तडफड चालते? कारण आमची ही नाव, आमचं चिन्ह, आमची शिवसेना ही आमची आहे. आम्ही वाढवली तिला. ह्या शिवसैनिकाने वाढवली. लाखो करोडो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभ्या आडव्या पसरलेल्या, या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात पसरलेल्या, त्या विदर्भापर्यंत, जळगावापासून त्या बेळगावापर्यंत पसरलेल्या त्या शिवसैनिकाने ही शिवसेना वाढवलेली. काल जेव्हा हा निर्णय लागला त्यावेळेस शिवसैनिकाच्या मनामध्ये ते स्फुल्लिंग पेटलं, ती चेतना जागी झाली. प्रत्येकाला कळलं आज देखील या देशामध्ये सुप्रीम कोर्ट, विशेषतः सुप्रीम कोर्ट म्हणण्यापेक्षा न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, डी.वाय. चंद्रचूड ह्यांचं जोपर्यंत सीजेआय, जोपर्यंत हे सीजेआय पदी आहेत, तोपर्यंत आम्हाला माननीय सुप्रीम कोर्टाकडनं तरी अपेक्षा आहेत. कारण काही माणसं ही स्वतःसाठी काम करत नसतात, ही खरं तर त्या पदाला न्याय देत असतात. कारण सरकार येतील, सरकार जातील, माणसं येतील, माणसं जातील, सरकार बदलत राहतील, पण ही न्याय व्यवस्था, ही लोकशाही, ही डेमोक्रेसी ही भविष्यात अशीच्या अशी भविष्यातल्या पिढ्यांकडे पोहोचली गेली पाहिजे. आणि ती अतिशय निरोगी, मजबूत लोकशाही भविष्यात पुढच्या पिढ्यांच्या हातात सोपवता आली पाहिजे. आज काही क्षणिक तडजोडींसाठी आपण ज्या वेळेस असल्या ह्या तडजोड्यांसाठी आपण न्याय व्यवस्था पणाला लावतो, न्याय व्यवस्था तोडमोड करतो, संविधानाची तोडमोड करतो, त्यातल्या घटनांची, घटनाक्रमांची, कायद्यांची तोडमोड करतो. हे आज क्षणिक राजकारणात तुम्हाला फायदा देऊन जाईल देखील, पण ह्या अशा घटनांचा ज्यावेळेस न्याय व्यवस्थेचा विचार येतो त्यावेळेस ह्याचे दाखले दिले जातात. वर्षोनवर्ष ह्याचे दाखले दिले जातात. आणि या दाखल्यांच्या आधारावर भविष्यात न्याय व्यवस्था ही कमजोर होणार. आपण न्याय व्यवस्थेच्या, त्या न्यायदेवच्या डोळ्यावरती पट्टी पाहत असतो. आपल्याला वाटतं न्यायदेवता आंधळी आहे की काय? आपण ते हिंदी चित्रपटांमध्ये न्यायदेवता पाहत असतो, तो शांतता, ठोक ठोक, ते हातोड्याचे आवाज, आणि ती न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी. आणि कुणावर तरी अन्याय झालेला असतो, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी दिसत असते. तिथे कुणावर तरी अन्याय झालेला असतो. ती न्यायदेवतेची पट्टी खरं तर त्या कारणासाठी नसते. न्यायदेवतेला न्याय देताना तिच्या हातातला तराजू हा समांतर असला पाहिजे. ती पाहत नाही समोर आहे तो गोरा आहे की काळा आहे, तो पैसेवाला आहे की गरीब आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा, प्रांताचा, काहीही पाहत नाही. तिच्या डोळ्यावर पट्टी असते, पण ती म्हणते मी समान न्याय करणार. ही अशीच्या अशी डेमोक्रेसी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. आणि अजूनही सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. कारण काल ज्या प्रकारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जो युक्तिवाद केला की सध्या हिवाळी अधिवेशन असेल, दिवाळीचं वातावरण असेल, नाताळ सण असेल, ह्या सगळ्या काळामध्ये आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी करायला थोडा अधिक वेळ लागू शकतो, तुम्ही आम्हाला फेब्रुवारी पर्यंतचा वेळ द्या, फेब्रुवारीच्या महिन्या अखेरपर्यंतचा वेळ द्या, अशा प्रकारची एक मागणी केली. आणि ती मागणी ज्या वेळेस माननीय न्यायालयाने धुडकावली तेव्हा हे आपल्या आतल्या अवकादीवर आले. पुढे काय म्हणाले माहितीये तुम्हाला? पुढे म्हणतायत सुप्रीम कोर्टाने आजवर कधी अशा स्वायत्त संस्थांना ती मर्यादा घातलेली नाहीये, मग तुम्ही कशी काय घालता? बघा, आधी विनंती, नंतर अवकादीवर येतात आणि विचारतात तुम्ही कशी काय करू शकता? तुम्ही करू शकत नाही. हे कोण म्हणतं? छोटी मोठी व्यक्ती नाही, अधिवक्ता सॉलिसिटर जनरल म्हणतात, तुषार मेहता म्हणतात तुम्ही हे करू शकत नाही. त्यावेळेस कोर्ट काय म्हणालं माहितीये? आम्ही सगळं करू शकतो, आम्ही सुप्रीम आहोत. आम्ही कोण आहोत? आम्ही सुप्रीम आहोत. बाकी कुणाच्याही नावापुढे सुप्रीम लागत नाही. देशाची संसद ही सर्वोच्च, त्यानंतर कोर्ट हे सर्वोच्च, आणि त्यानंतर माननीय राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती सर्वोच्च. आम्ही काहीही करू शकतो कारण आमच्या दिलेल्या शब्दाचा मान ठेवला गेला नाही.
आम्ही जो आदेश दिला तो पाळला गेला नाही. 11 मे ते 11 जून, 11 जुलै, 11 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर आणि आता 11 नोव्हेंबर यायची वेळ आली. 6 महिन्यांचा वेळ तुमच्या हातामध्ये होता. तुम्हाला आणखी 2 ते 4 महिने पाहिजेत, म्हणजे तुमच्या निर्णयाला तुम्हाला वर्ष पाहिजे. असं होऊ शकत नाही. तुम्हाला फेब्रुवारीची वेळ मिळणार नाही. जे काही तुम्हाला करायचंय ते 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला हे संपवायचंय. याचा अर्थ तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत पुन्हा खेचणार असं नाही. 31 डिसेंबरच्या आत तुमचा निकाल लागला गेला पाहिजे. अतिशय सुस्पष्ट शब्दात माननीय सुप्रीम कोर्टाने सनसनीक एक वैचारिक चपराक दिली सॉलिसिटर जनरलांना. आणखी काय पाहिजे अपमान होण्यासाठी यांचा. त्यामुळे त्यांचं तोही सगळं संपलं. ह्यांचं ते अधिक वेळ मागण्याचा प्रकार संपला, सारं संपलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ज्यावेळेस मीडियाने विचारलं तुमचं ह्याच्यावर म्हणणं काय, म्हणतात माझ्याकडे ती प्रतच आली नाही. आणि ह्यांचा हा डायलॉग फार फेमस, माझ्याकडे प्रत आली नाही, ती कॉपी आली नाही, आम्ही फक्त ऐकलंय, आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस ती पत्रकार परिषद घेतली त्यांनी ती प्रत वाचून दाखवली. ऍडव्होकेट अनिल परब साहेबांनी ती प्रत वाचून दाखवली आणि तीच तुमच्या समोर मी पुन्हा सांगतो. प्रेसवर त्यांनी वाचून दाखवली, कारण ह्यांच्यापर्यंत पोहोचत नसतं. ते आमचं कर्तव्य बनतं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. 31 डिसेंबर या अनधिकृत सरकारची डेडलाईन सांगून टाकली. माननीय सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिलेली आहे. संपला तुमचा अनधिकृत सरकारची एक्सपायरी डेट सांगून टाकलेली आहे. जे काही धिंगाणा घालायचा या 2 महिन्यात घालून घ्या. काय तुम्हाला एकमेकांच्या बोकांडी बसायचंय, उरावर बसायचंय, म्हणजे अजित पवारांना फडणवीसांच्या बसायचं असेल किंवा फडणवीसांना एकनाथ शिंदेच्या बोकांडी बसायचं असेल, कुणीही सगळ्यांच्या बोकांड्या बसून त्या थराच्या तुमच्या दहीहंड्या लावून घ्या. पण 31 डिसेंबरच्या आत तुमचा काय तो धिंगाणा घालून घ्या. त्याच्यानंतर पहिल्या वीकमध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यात, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 2024च्या माननीय सुप्रीम कोर्ट जर ह्याच्यावर काही गोष्टी घडल्या नाहीत तर काय करणार आहे ते देखील त्यांच्या प्रतमध्ये आहे. ते वाचून दाखवतो मी तुम्हाला. व्हीप आणि व्हीप अपात्रतेची, म्हणजे मला वाटतं भरत गोगावलेंची याचिका आणि 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका, म्हणजे भरत गोगावले कसे इल्लीगल व्हीप आहेत या गटाचे, टोळीचे, आणि 16 आमदारांची अपात्रता. हा निर्णय 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला घ्यावाच लागेल, नाहीतर कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या खाली कार्यवाही करेल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट शब्द खूप चांगला आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कोर्टाचा अवमान, कोर्टाच्या अवमानाची याचिका. ऐकला असाल तुम्ही शिवसैनिकांनो. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इतका सोपा नाही. जर कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या खाली कार्यवाही केली तर ही केसही काढून घेतली जाईल. 145 पानांचा 11 मेला जे निकालपत्र दिले त्या निकालपत्राप्रमाणे ही केस जास्तीत जास्त आठवडाभरच चालेल. त्याच्या पुढे ही केस चालणार नाही. सारे ऍफिडेव्हिट त्यावेळेस विचारात घेतले जातील. जी तांत्रिक कारणं दिली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, ज्यावेळेस नाव चिन्ह दिलं त्याला पण मर्जर केलं जाईल याच्यामध्ये, कारण दोघांना एकत्रच घेतलं जाईल आणि ह्या केसचा न्याय निवाडा करून टाकला जाईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय सांगितलं, यांची जी पक्षप्रमुख ही जी घटनेमध्ये दुरुस्ती करून घेतली शिवसेनेच्या घटनेमध्ये, ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्याचं एक्नॉलेजमेंट आहे आपल्याकडे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला क्षमा केल्याचं त्याचे व्हिडिओ पुरावे दिलेले आहेत. बाळकृष्ण जोशी त्यावेळेस प्रिसिडिंग ऑफिसर होते, त्यांच्या सहीनिशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलं गेलेलं आहे. याचे सारे पुरावे शिवसेनेच्या दफ्तरी आहेत आणि हे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जमा देखील केलेलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा दावा फोल ठरणार आहे. पहिली गोष्ट, सगळ्याच गोष्टींवर आपल्याकडे उत्तरं आहेत आणि अतिशय भक्कम आहोत आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे आठवड्याच्या वर जर रेग्युलर त्यावेळेस झाली, आठवड्याच्या वर ही केस चालणार नाही. जानेवारी महिन्यामध्ये ह्याचा निपटारा लागेल आणि ह्यांचा झेंडावंदन तिथेच होऊन जाईल. लक्षात घ्या. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट यांनी सोप्या याच्यात घेतलात. 31 डिसेंबर पर्यंत हे बेकायदेशीर सरकार पडलेलं असणार, याचं तुम्हाला मी आजच सांगतो. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात असेल, राज्यपालांच्या विरोधात असेल किंवा ह्या सरकारच्या विरोधात असलेल्या साऱ्या याचिका संपणार. डिसेंबर महिना हा शेवट,
गद्दारांनो, काय मारायच्या त्या उड्या मारून घ्या, तुमचा विषय आमच्या लेखी संपलेला आहे. माननीय पक्षप्रमुखांनी आज अतिशय स्पष्ट शब्दात या सगळ्या विषयी शिवसैनिकांना प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की पुढची आपली भूमिका कशी असणार आहे. एकंदरीत चाललेली परिस्थिती पाहता शिवसैनिकांनो, कुठेही संयम डळमळू देऊ नका, कुठेही आपल्या मूळ विषयापासून बाजूला होऊ नका. आपलं एकच लक्ष 2024ला या महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. आणि ते लक्ष या भारतीय जनता पक्षाला चारी मुंड्या चित केल्याशिवाय गाठता येणार नाही. त्यामुळे आपापल्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाला कसा आपण गाडू, कसा आपण ह्याचा कार्यक्रम वाजवू, यासाठी स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात आपापल्या ठिकाणी तुम्ही केव्हाच करायला हवी. सुरुवात करा ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करायला. माणसं जोडा, शिवसैनिक जोडायचे, आपण ते करतोय, पण अजून जोमाने करायला सुरुवात करा. भारतीय जनता पक्षाला आपल्याला गाडून टाकायचं आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. या शिंदे टोळीला डोक्याशी घेऊच नका. हा विषय संपलाय. जानेवारीमध्ये हा शिंदे टोळी नावाचा विषय या महाराष्ट्राच्या राजकारणामधून उठलेला असेल, यांचा बाजार उठलेला असेल. आणि मगाशीही सांगितलं, बाजार उठल्यानंतर एकदा का बाजार उठला तर बाकी काय आणि शिल्लक काय, सगळं शून्यच, वजा बाकी सगळं शून्य. बाजार एकदा उठला की सगळं शून्य. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.